हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते। बघा, आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये साफल्य या सिरीजच्या माध्यमातून प्राकृतिक विभाग हे बघत आहोत। तर त्यामध्ये आपण बघा कोकण हा प्राकृतिक विभाग कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण सह्याद्री हा प्राकृतिक विभाग बघितला आहे। आज आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र पठार। तर बघा, सर्वात आधी आपल्याला महाराष्ट्र पठारमध्ये काय काय बघायचं आहे, तर त्याची निर्मिती बघायची आहे, व्याख्या बघायची आहे, लांबी बघायची आहे, त्यानंतर विस्तार आणि नंतर बघायची आहे महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्ये। तर बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, तर बघा आपण प्राकृतिक विभाग जो सुरू केला होता, ज्यामध्ये आपण कोकण हा विभाग घेतलाय, त्यावेळेस आपण महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली ते आपण इन डिटेल एक्सप्लेन केले होते। तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज व्हावं म्हणून खूप शॉर्टमध्ये एकदा ते आपण बघून घेऊ आणि नंतर पुढचा पार्ट बघूया। तर बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, तर बघा सर्वात आधी पॅलिओझोइक कालखंडामध्ये पृथ्वीवर एकच खंड अस्तित्वात होता। त्या खंडाचं नाव होतं पॅन्जिया। बघा, या पॅन्जिया खंडाचं काय झालं, पुढे दोन भागामध्ये तुकडे पडले तेथीस या समुद्रामुळे। तर जो उत्तरेकडील भाग होता तो म्हणजे अंगारा लँडचा भाग आणि दक्षिणेकडील जो भाग होता तो म्हणजे गोंडवाना लँडचा भाग। तर बघा, यामध्ये काय झालं, भूअंतर्गत हालचाली व्हायला लागल्या। अंगारा लँडचा जो भाग होता तो उत्तरेकडे होता, तो दक्षिणेकडे सरकायला लागला। गोंडवाना लँडचा जो भाग दक्षिणेकडे होता तो उत्तरेकडे सरकायला लागला। त्यामुळे काय झाले की या अंगारा लँड जो वरचा भाग होता उत्तरेकडचा, त्याचे खूप जास्त प्रेशर गोंडवाना लँडवर पडायला लागले। त्यामुळे काय झाले, गोंडवाना लँडमध्ये अंतर्गत भूहालचाली खूप जास्त व्हायला लागल्या व त्यामुळे काय होत होते, तर ज्वालामुखीचे उद्रेक खूप जास्त प्रमाणात व्हायला लागले। त्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे काय झालं, लाव्हारस जो होता तो पृथ्वीवर म्हणजे त्या गोंडवाना लँडच्या भागावर पसरायला लागला। तोच लाव्हारस पसरल्यामुळे दख्खनच्या प्रदेशाची निर्मिती झाली। हाच दख्खनचा प्रदेशाचा भाग म्हणजेच महाराष्ट्र पठार। असे 70 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे 7 करोड वर्षापूर्वी होत होते। त्याच वेळेला असे जे उद्रेक होते ते तब्बल 29 वेळा होत होते। अशा उद्रेकांमुळेच महाराष्ट्र पठाराचा भाग निर्माण झाला। बघा, आता महाराष्ट्र पठाराचाच हेच भ्रंशमूलक उद्रेक आणखी व्हायला लागले। त्यामुळे भाग उंचवटाचा भाग तयार झाला, तो म्हणजे आपला सह्याद्री। मग सह्याद्रीचा प्रस्तरभंग झाला आणि कोकणचा भाग निर्माण झाला। अशा प्रकारे आपला पूर्ण महाराष्ट्र निर्माण झालेला म्हणजे महाराष्ट्र पठार, सह्याद्री आणि कोकणचा भाग। तर बघा, इथे आपण निर्मिती बघितली। आता आपण बघूया व्याख्या। महाराष्ट्र पठारालाच काय काय म्हणतात, तर महाराष्ट्र पठारालाच दख्खनचे पठार सुद्धा म्हणतात, दख्खनच्या पठारालाच डेक्कन ट्रॅप किंवा दख्खन टापू असे सुद्धा म्हणतात। तर आपण याची व्याख्या बघूया। व्याख्यामध्ये काय, तर बघा, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पसरलेला भाग म्हणजे महाराष्ट्र पठार। आता बघा, महाराष्ट्र पठार हा जो आहे हा काहीसा पश्चिमेकडे डोंगरांनी व्यापलेला आहे। तर जसे जसे आपण पूर्वेकडे जाऊ तसा तसा तो भाग मैदानी प्रदेशाचा होत जाईल। ठीक आहे, हे झालं महाराष्ट्र प्राकृतिक विभाग महाराष्ट्र पठाराची व्याख्या। तर बघा, महाराष्ट्र पठार, आता महाराष्ट्र पठाराची लांबी, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे 750 किलोमीटर, तर उत्तर दक्षिण लांबी आहे 700 किलोमीटर। आता बघूया आपण जाडी। बघा, महाराष्ट्र पठाराची जी जाडी आहे ती पश्चिमेकडे जास्त आहे। आपल्याला माहितीच आहे की सह्याद्री पर्वत जो आहे तो पूर्वेकडून जर आपण पूर्वेकडून बघितला तर आपल्याला मंद मंद उतार दिसतो त्याचा, आणि पश्चिमेकडून म्हणजे कोकणच्या बाजूने बघितलं तर उंच कड्यासारखा भासतो। त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की पश्चिम घाट जो होता किंवा आपला जो सह्याद्री होता त्याचा जो उतार आहे तो पूर्वेकडे मंद मंद होत जातो। त्यामुळेच जर आपण महाराष्ट्र पठाराला लक्षात घेतलं तर महाराष्ट्र पठाराचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीचा पूर्व भाग, तो जो भाग आहे तो जास्त जाडीचा आहे। आणि पूर्वेकडे जसे जसे आपण आणखी पूर्वेकडे जात जाऊ तसा महाराष्ट्र पठाराचा भाग कमी जाडीचा होत जाईल। म्हणजेच जाडी 900 ते 300 मीटर आहे। म्हणजे पश्चिम घाटाच्या जवळ जी जाडी आहे ती 900 मीटरच्या जवळपास, आणि इकडे भामरागड वगैरे डोंगर रांगांपर्यंत ही जी जाडी आहे ती 300 मीटरपर्यंत होत जाते। याची ॲव्हरेजमध्ये जाडी 450 किंवा काही बुकमध्ये 600 मीटर किंवा 450 मीटर अशा प्रकारे दिली आहे। हे थोडं कन्फ्युजनचा पार्ट आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, 900 ते 300 मीटर ही जाडी आहे आपल्या महाराष्ट्र पठाराची किंवा दख्खन पठाराची किंवा डेक्कन ट्रॅपची। ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया विस्तार। आता महाराष्ट्र पठाराचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर बघा, सह्याद्री पर्वतापासून विस्तार आहे हे आपल्याला माहितीच आहे। पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतापासून तर पूर्वेकडे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा भामरागड, सुरजागड, चिरोली टेकड्या, ह्या सगळ्या टेकड्या तिथपर्यंत आपल्या महाराष्ट्र पठाराचा विस्तार आहे। ठीक आहे, जर आता महाराष्ट्राच्या आपल्याला माहिती आहे उत्तरेकडे सातपुडा पर्वत आहे, म्हणजेच महाराष्ट्र पठाराचा उत्तर दक्षिण विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर उत्तरेकडे असलेल्या सातपुडा पर्वतापासून
कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारीपर्यंत. बघा जर आपण डायग्रामॅटिक बघितलं तर हा सुरू होते आपला कोकण, मग हा आहे आपला सह्याद्री, मग या सह्याद्रीपासून खाली खाली जात जात हा झाला आपला दख्खन पठार. ठीक आहे, म्हणजे हा इथपर्यंत काय होतं आपलं कोकण, इथपर्यंतचा भाग म्हणजे सह्याद्री, आणि हा पुढे जो भाग आहे हा आहे आपला महाराष्ट्र पठाराचा भाग. तर बघा इकडे जो आहे महाराष्ट्र पठाराच्या इकडे उत्तरेला इकडे सातपुडा आहे, इकडे काय सातपुडा पर्वत. तर इकडे जो कोल्हापूर आहे आपला, कोल्हापूर साईडला इथे आहे तिलादी. ठीक आहे, आणि इकडे या बाजूला बघा हा काय आहे तुमचा सह्याद्री आहे. तर इकडे पूर्वेकडे इथे आहे गडचिरोली जिल्हा, गडचिरोलीमधल्या टेकड्या सुरजागड, भामरागड, गायखुरी, त्या सर्व टेकड्या या बाजूला म्हणजे पश्चिम बाजूला येते. ठीक, पूर्व बाजूला येते. ठीक आहे, हा झाला महाराष्ट्र पठाराचा विस्तार. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला बघायची आहे महाराष्ट्र पठाराची वैशिष्ट्ये. बघा आता आपण सह्याद्री बघितला, तेव्हा सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत, सह्याद्रीच्या प्रमुख उपरांगा किती, तर 3 आहेत. कुठल्या कुठल्या, सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, आणि तिसरी उपरांग आहे शंभू महादेव उपरांग. आता ह्या ज्या तिन्ही उपरांगा आहेत ह्या महाराष्ट्र पठारावर पसरलेल्या आहे, पण त्यांचा अभ्यास आपण सह्याद्रीचा अभ्यास करताना ऑलरेडी केलेला आहे. तर बघा आता आपण उत्तरेकडे पसरलेली जी सातपुडा रांग आहे या रांगेचा अभ्यास करू, आणि थोडक्यात ह्या रांगासुद्धा पुन्हा एकदा आपण बघू. तर बघा सातमाळा अजिंठा ही जी डोंगर रांग आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे की सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या उत्तरेकडे कुठली नदी खोरे आहे, तर ते आहे तापी पूर्णा नदी खोरे. ठीक आहे, तापी पूर्णा नदी खोरे. बघा आता आपण काय बघतोय, सातपुडा कुठे आहे, महाराष्ट्राच्या उत्तर भागात म्हणजे मध्य प्रदेशच्या भागात. तापी नदी जी आहे तिचा उगम कुठे होतो, तर मध्य प्रदेशमधल्याच मैकल पर्वतात तापी नदीचा उगम होतो. तापी नदी उगम झाल्यापासून पश्चिम दिशेकडे वाहत वाहत येते व सातपुडा पर्वतातून ती महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करते व नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, तर हा जो सातपुडा पर्वत आहे हा सातपुडा म्हणजे 7 पर्वतांचा समूह आहे, म्हणून त्याला नाव पडले सातपुडा. ठीक आहे, आता हा जो सातपुडा आहे याचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे, तर सातपुडा जी रांग आहे ती 2 भागामध्ये विभागली गेली. एक आहे तोरणमाळ आणि दुसरे आहे गाविलगड. तर बघा आपण पहिले तोरणमाळ रांग. ठीक आहे, सातपुडा पर्वत हा कुठे आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस, महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. याचा विस्तार बघा, याचे 2 भाग, तोरणमाळ आणि दुसरा म्हणजे गाविलगड. ठीक आहे, हा जो तोरणमाळ आहे याचा विस्तार बघूया. ठीक आहे, विस्तारमध्ये आपल्याला या दोघांचा पण विस्तार बघायला लागेल. तोरणमाळ जे आहे हे कुठे आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ हे कुठे आहे, नंदुरबार जिल्हा. नंदुरबारपासून तर जळगाव जिल्ह्यापर्यंत. बघा जळगाव जिल्ह्यामधले यावल, रावेर हे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा या तोरणमाळ डोंगर रांगेचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे, तोरणमाळ डोंगर रांग जी आहे त्याच्यामधलं सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे अस्तंभा डोंगर. ठीक आहे, अस्तंभाची उंची आहे 1325 मीटर. किती, 1325 मीटर. बघा हे जे तोरणमाळ पठार आहे याला नाव कसे मिळाले, तर तो जो भाग आहे त्या भागामध्ये तोरणाचे फुलं खूप जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळे या भागाला नाव भेटले तोरणमाळ. आता हा जो तोरणमाळ डोंगर आहे इथेच तोरणमाळचे पठारसुद्धा निर्माण झाले आहे. म्हणजे डोंगरांवर जो सपाट भाग निर्माण होतो त्याला पठार म्हणतात, म्हणजेच ते तोरणमाळचे पठार आहे. तर तोरणमाळचे पठार कुठल्या जिल्ह्यात आहे, तर तोरणमाळचे पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. व तोरणमाळमधील सर्वोच्च शिखर कुठले, तर त्या शिखराचं नाव आहे अस्तंभा शिखर आणि त्याची उंची आहे 1325 मीटर. बघा आणखी हे जे तोरणमाळ डोंगर रांग आहे या तोरणमाळ डोंगर रांगेत पाल नावाचे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पाल हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे रावेर या तालुक्यामध्ये येते. ठीक आहे, त्याच भागामध्ये खूप सारे धबधबे सुद्धा आहेत. एक मनुदेवीचं एक पर्यटन स्थळ आहे, तिथे सुद्धा धबधबा वगैरे पण आहे तिथे, आणि ते मनुदेवीचं एक तीर्थक्षेत्र या तोरणमाळ डोंगर रांगेमधलं प्रसिद्ध आहे. ठीक आहे, दुसरी डोंगर रांग आहे सातपुडाची दुसरी उपरांग आहे गाविलगड. आता गाविलगड ही जी आहे ही अमरावतीच्या भागामध्ये पसरलेली आहे. अमरावतीच्या वायव्येला जे 2 तालुके आहेत धारणी आणि चिखलदरा, त्या 2 तालुक्यामध्ये या गाविलगड डोंगर रांगेची
विस्तार झालेला आहे. ठीक आहे. आता ही जी गाविलगड डोंगर रांग आहे ही तापी पूर्णा नदी खोऱ्याला वेगळं करते. म्हणजे तापी नदी आणि पूर्णा नदी ह्या ज्या दोन नद्या आहेत, पश्चिम वाहिनी नद्या, त्यांना वेगळं करते ही गाविलगडची डोंगर रांग. ठीक आहे. आता या गाविलगड डोंगर रांगेमधले सर्वोच्च शिखर कुठले, तर त्या शिखराचं नाव आहे बैराट शिखर. बैराटची उंची आहे 1177. ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. 1177 मीटर ही बैराटची उंची आहे. दुसरे उंच शिखर आहे चिखलदरा. चिखलदरा शिखराची उंची आहे 1118 मीटर. ठीक आहे. गाविलगडमधले दोन शिखर महत्त्वाचे आहे, बैराट शिखर आणि चिखलदरा शिखर. तर बघा हे जे चिखलदरा शिखर आहे हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे पर्यटनासाठी खूप चांगले. ऑक्टोबर ते जूनपर्यंत इथे पर्यटन खूप जास्त प्रमाणात चालतं. चिखलदरा हा जो प्रदेश आहे, चिखलदरा हा जो डोंगर आहे हा एक थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. बघा महाराष्ट्रातलं जे एकमेव कॉफी उत्पादनाचं जे क्षेत्र आहे ते याच चिखलदराच्या परिसरात आहे. तिथे कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. ठीक आहे. हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याला महाराष्ट्राचे किंवा विदर्भाचे नंदनवन असे सुद्धा म्हणतात. विदर्भाचे नंदनवन असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता आपण बघितलं सातपुडामधलं तोरणमाळ आणि गाविलगड. ठीक आहे. आता आपण ज्या डोंगर रांगा बघितल्या होत्या आणखी, बघा आपण सह्याद्री बघितला होता. सह्याद्रीच्या उपरांगांचा जो विस्तार झालेला आहे हा आपला सह्याद्री. सह्याद्रीच्या ज्या उपरांग आहेत त्यांचा विस्तार बघा. पहिली जी होती ती सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा डोंगर रांग. दुसऱ्या डोंगर रांगेचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. आणि तिसरी आपली आहे शंभू महादेव डोंगर रांग. ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांग. तर बघा ही जी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे ही सर्वात वरती आहे. म्हणजे उत्तरेकडे यांचा जर क्रम विचारला आपल्याला तर सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग. बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आपण सह्याद्रीचं लेक्चर बघितलं त्यामध्ये हे आपण ऑलरेडी कव्हर केलं आहे. वरती कुठली नदी वाहते तर सातमाळा अजिंठाच्या उत्तरेकडे वाहते तापी नदी. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेकडे वाहते गोदावरी नदी. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडे वाहणारी नदी कुठली तर ती नदी आहे भीमा नदी. आणि शंभू महादेव डोंगराच्या दक्षिणेकडे वाहणारी नदी कुठली तर ती आहे कृष्णा नदी. हा क्रम तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. उत्तर दक्षिण महाराष्ट्र पठारावरून उत्तर दक्षिण वाहणाऱ्या नद्या कुठल्या, महाराष्ट्र पठारावरील नद्या. ठीक आहे. कशा, उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर तो क्रम लक्षात ठेवा. कसा आहे क्रम, तापी, त्यानंतर गोदावरी, तापीच्या नंतर नर्मदा सुद्धा येते. ठीक आहे. तापी, नर्मदा, सर्वात वरतून वाहते नर्मदा नदी, त्यानंतर तापी नदी, त्यानंतर गोदावरी नदी, नंतर भीमा नदी आणि सर्वात दक्षिणेकडे आहे कृष्णा नदी. आता ही जी भीमा नदी आहे ही ॲक्च्युअलमध्ये काय आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे. पण भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीच्या लांबीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपण जेव्हा नदी खोरे अभ्यासू तेव्हा आपल्याला सेपरेट कृष्णा नदी आणि भीमा नदी हे दोन्ही खोरे आपल्याला वेगवेगळे अभ्यासायचे आहे. ठीक आहे. तर बघा आता मगाशी मी तुम्हाला सातपुडा पर्वत जे शिकवलं, सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडे कुठली नदी वाहते तर नर्मदा नदी. आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडे कुठली नदी वाहते तर तापी नदी. म्हणजेच सातपुडा या पर्वताने नर्मदा आणि तापी या दोन नद्यांच्या खोऱ्याला वेगळे केले. आणि तापी नदीचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की तापी नदी ही जी नदी आहे ती खसदरीतून वाहते. आता ती खसदरीतून का वाहते, कारण नद्यांच्या ज्या नदी प्रणाली ज्या आहेत त्या 4 प्रकारच्या नदी प्रणाली आहेत. ठीक आहे. तर 4 प्रकारच्या नदी प्रणालीमधली महाराष्ट्रातून जी तापी नदी वाहते तिची नदी प्रणाली समांतर नदी प्रणाली आहे. आणि समांतर नदी प्रणालीतल्या नद्या काय करतात तर ते खनन कार्य जास्त करतात. त्यामुळे काय होते, तो भाग खचला जातो. आणि त्या भागातून जर आपण नदीला बघितलं तर ती नदी उंच कड्यासारखी भासते. म्हणजेच तापी नदी जी आहे ती खचदरीतून वाहते. ठीक आहे. आता आपण बघतोय सातमाळा अजिंठा डोंगर. तर बघा आपण सह्याद्रीच्या लेक्चरमध्ये इन डिटेल कव्हर केलं आहे. इथं आपण पुन्हा थोडासा भाग बघू. बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या उत्तरेस तापी नदी आहे व दक्षिणेस गोदावरी नदी खोरे. म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने तापी आणि गोदावरी नदी खोऱ्याला वेगळं केलं आहे. त्यानंतर बघा हे जे सातमाळा डोंगर रांग आहे ही नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. सातमाळा डोंगर रांग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर अजिंठाची जी डोंगर रांग आहे, अजिंठाची डोंगर रांग ही
औरंगाबाद जिल्ह्यापासून सुरू होते. ठीक आहे, औरंगाबाद जिल्ह्यापासून सुरू होते, पुढे ती बुलढाणा जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्हा व पुढे वाशिम जिल्ह्यात सुद्धा पसरलेली आहे. ठीक आहे, आता हा जो अजिंठाचा डोंगर आहे हा 2 भागात विभागला गेला. एक नांदेड जिल्ह्यामध्ये याला नाव दिलं आहे निर्मल डोंगर. ठीक आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये अजिंठाच्या डोंगरालाच दुसरे कुठले नाव भेटले आहे तर निर्मल डोंगर. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये याला अजिंठाच म्हणतात. ठीक आहे, अजिंठा हा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकते. अजिंठ्याची नांदेड जिल्ह्यामध्ये असलेली डोंगररांग काय नावाने ओळखली जाते तर त्याला निर्मल डोंगररांग म्हणतात. आणि अजिंठ्याचीच यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेली डोंगररांग कुठली तर ती अजिंठा डोंगररांग आहे. ठीक आहे, सह्याद्रीचं जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण हे इन डिटेल कव्हर केलेलं आहे. हा पॉईंट सुटला होता तो आता आपण इथे कव्हर केला आहे. बघा आता ही जी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे ही ज्या 2 नद्यांना वेगळे करते त्या नदीचं असं वैशिष्ट्य आहे की ही जी तापी नदी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे, तर गोदावरी नदी ही जी नदी आहे ही पूर्व वाहिनी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सातमाळा अजिंठा डोंगररांग ही पश्चिम वाहिनी नदी असलेली तापी नदी आणि पूर्व वाहिनी नदी गोदावरी या 2 नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करते. हे तुम्ही पश्चिम वाहिनी तापी आणि पूर्व वाहिनी गोदावरी ह्या 2 शब्दांना फोकसने लक्षात ठेवा, कारण आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना पूर्व पश्चिममध्ये गोंधळ घालू शकते. ठीक आहे, त्यानंतर बघा हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर. बघा आता इथे पठार सांगायचं मी विसरून गेली. बघा अजिंठा जो डोंगर आहे अजिंठा डोंगररांग याच्यामध्ये पठारांची सुद्धा निर्मिती झाली आहे. तर बघा सातमाळाच्या खाली सातमाळाच्या दक्षिणेला मालेगाव पठार निर्माण झाले आहे. सातमाळाच्या दक्षिणेला कुठले मालेगाव पठार निर्माण झाले आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि अजिंठ्याच्या दक्षिण बाजूला यवतमाळ पठार, बुलढाणा पठार यासारखे पठारांची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, हे जे पठार आहेत हे डोंगर माथ्यावरचा सपाट झालेला भाग आहे त्यांनी पठार निर्माण होतात. ठीक आहे, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. आता हरिश्चंद्र बालाघाट ही गोदावरी आणि भीमा या 2 पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करते. गोदावरी आणि भीमा या 2 पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करते. आता हरिश्चंद्र डोंगर रांगेच्या खाली हरिश्चंद्रच्या दक्षिण बाजूला अहमदनगरचे पठार आहे. म्हणजेच हरिश्चंद्र हा जो डोंगर आहे हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे. ठीक आहे, इथे कुठला अहमदनगरचे पठार आहे. तर बालाघाट डोंगर रांगेच्या खाली म्हणजे बालाघाटच्या दक्षिणेला बालाघाटचे पठार आहे. ठीक आहे, बालाघाटचे पठार आहे. त्यानंतर बघा शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिण बाजूला सासवडचे पठार आहे. त्यानंतर जत पठार आहे, औंधचे पठार आहे. ठीक आहे, सातारा, पुणे आणि सांगली हे जिल्हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या खोऱ्यामध्ये काही प्रमाणात येतात. ठीक आहे, तर बघा शंभू महादेव डोंगर रांगेने उत्तरेकडे भीमा नदी आणि दक्षिणेकडील कृष्णा नदी या 2 नद्यांच्या महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या लांबीने मोठ्या असलेल्या व खोऱ्याच्या दृष्टीने सुद्धा मोठ्या असणाऱ्या नद्या ह्या तिन्ही नद्या कशा आहेत तर पूर्ववाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेला म्हणजे भारताच्या पूर्वेला कुठला उपसागर आहे तर बंगालचा उपसागर आहे. तर ह्या तिन्ही ज्या नद्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा ह्या तिन्ही नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असलेली तापी नदी व महाराष्ट्रातून अगदी थोड्या प्रमाणात वाहणारी म्हणजे फक्त 54 किलोमीटर वाहणारी नर्मदा नदी ह्या 2 नद्या गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राला भेटतात. म्हणजे तापी आणि नर्मदा ह्या ज्या 2 नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बघा आता महाराष्ट्र पठारावर कुठला डोंगर रांग आहेत तर सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग, त्यानंतर सातपुडा डोंगररांग. बघा ह्या 3 ज्या आहेत ह्या सह्याद्रीचाच विस्तार झालेला आहे. ठीक आहे, ह्या 3 डोंगररांगा ज्या आहेत ह्या सह्याद्रीचाच विस्तार झालेला आहे, पण त्यांचा विस्तार कुठे झाला आहे तर महाराष्ट्र पठाराच्या भागात. आणि सातपुडा जी डोंगररांग आहे ती सह्याद्रीचा भाग नाही, तिचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तर भागात झालेला आहे, गाविलगड आणि तोरणमाळ या डोंगररांगांमध्ये. ठीक आहे, एवढा पोर्शन तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा आपण पुढे बघूया महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे आणखी जे डोंगर आहेत ते आपण कुठला डोंगर कुठल्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे. त्याच्या जोड्या विचारलेल्या म्हणजे कुठला डोंगर कुठल्या जिल्ह्यात आहे त्या आयोगाने विचारलेलं आहे. तर ते आपण नेक्स्ट आता कव्हर करणार आहोत. ठीक आहे, बघा आपण काही महत्त्वाचे डोंगर व टेकड्या व त्या कुठल्या जिल्ह्यात आहेत ते बघणार आहोत. बघा अजिंठा वेरूळचा डोंगर, चौक्या डोंगर, गोगाबाबा टेकडी, सुरपालनाथचा डोंगर हे जे डोंगर आहेत हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असलेले डोंगर किंवा टेकड्या. बघा अजिंठा वेरूळ, चौक्या, गोगाबाबा, सुरपालनाथ. आणखी काही छोटे छोटे डोंगर आहेत पण एवढे महत्त्वाचे आहे, एवढे तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. बघा त्यानंतर अदुलाचा डोंगर, बाळेश्वरचा डोंगर हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अदुला डोंगर, बाळेश्वर डोंगर हे कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा बीड जिल्ह्यामध्ये आहे पाटोडा आणि चिंचोली.
पाटोदा आणि चिंचोली कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जांबुवंत डोंगर आहे जालना जिल्ह्यामध्ये. जांबुवंत डोंगर कुठे आहे, तर तो आहे जालना जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा, भंडारा डोंगर, तोरणा, राजगड, रायरेश्वर, हे 3 तर आपल्या सगळ्यांना लक्षात राहतात की हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तोरणा, राजगड, रायरेश्वर. पण हा जो भंडाऱ्याचा डोंगर आहे बघा, भंडाऱ्याचा डोंगर म्हणजेच भंडारागड हा आहे, तिथे तुकाराम महाराजचं मंदिर आहे बघा. देहू जे आहे, तुकाराम महाराजांची जिथे समाधी आहे तिथे आहे हा भंडारा डोंगर. बघा, भंडारा नावाचा एक जिल्हासुद्धा आहे, पण भंडारा डोंगर हा भंडारा जिल्ह्यात नाही आहे, तर तो कुठे आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, भंडारा डोंगर पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, चिकोडी डोंगर, दूधगंगाचा डोंगर, पन्हाळागड, ज्योतिबाचा डोंगर. बघा, आता मागच्या वेळेसच्याच एक्झाममध्ये ज्योतिबा या डोंगरावर प्रश्न विचारण्यात आला होता. यालाच वाडी रत्नागिरी असे सुद्धा म्हणतात. बघा, याच्या नावामध्ये रत्नागिरी आहे, तर हे कुठल्या जिल्ह्यात आहे असा तो प्रश्न होता. तर याच्या नावामध्ये जरी रत्नागिरी असलं तरी हा कुठे आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे ज्योतिबाचा डोंगर म्हणजेच वाडी रत्नागिरी हे कुठे आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये जुळे डोंगर आढळतात. मांगीतुंगी, साल्हेर मुल्हेर, खावळ्या जावड्या अशा टाईपचे जे येतील ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मांगीतुंगी, साल्हेर मुल्हेर, खावळ्या जावड्या. त्यानंतर बघा, रावणदेवचा डोंगर हा वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर गरमसूरच्या ज्या टेकड्या आहेत त्या नागपूर जिल्ह्यामध्ये. बघा, याचं जर तुम्ही मॅपमध्ये बघा, महाराष्ट्राचा नकाशा घ्या आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात हे तुम्ही प्रॉपर लिहून ठेवा. कोरा मॅप घ्या महाराष्ट्राचा आणि त्याच्यामध्ये हे नेहमी प्लॉट करून बघा. पेन्सिलने प्लॉट करा, पुन्हा रब करा, पुन्हा प्लॉट करा, म्हणजे तुम्हाला हे खूप इझिली लक्षात राहून जाईल. त्यानंतर बघा, शुक्राचार्याचा डोंगर हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे. शुक्राचार्याचा डोंगर सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, मांढरा देवी, आगाशिव, बामनोली, यवतेश्वर आणि परडी हे जे आहेत हे डोंगर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, आता हे परडी जे आहे, हे परडी नावाचं एक ठिकाण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, पण हा परडी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे काही कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अक्राणी डोंगर आहे. अक्राणी डोंगर हा धुळे किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, अक्राणीच्या टेकड्या धुळे जिल्ह्यामध्ये येतात. गाळणा डोंगर तो सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर बघा, कोका डोंगर हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. कोका डोंगर भंडारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, हस्ती डोंगर जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये निर्मल डोंगर हा परभणी जिल्ह्यामध्ये येतो. निर्मल डोंगर परभणी जिल्ह्यामध्ये. मुदखेड डोंगर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात. बघा, याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन विचारण्यात आला आहे. बघा, तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये हे कुठलेही डोंगर आणि त्याचा जिल्हा याचा जोडा लावायला येऊ शकते, किंवा डायरेक्टली याच्यावरचा प्रश्न डायरेक्ट आला होता की दरेकसा नावाच्या टेकड्या कुठल्या जिल्ह्यात आहे, किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये असणाऱ्या टेकड्यांचे नाव काय, तर त्याचं नाव आहे दरकेसा. अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला डायरेक्टली फ्रेम होऊ शकतात. तर बघा, हे एकदा तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. तुम्ही स्वतःच्या हाताने नोट्स बनवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ते वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हाताने तुम्ही नोट्स बनवल्या तर त्याचा ते खूप इफेक्टिव्ह राहते आणि तुम्हाला ते नेहमीसाठी लक्षात राहील. ठीक आहे, आता या प्रत्येक डोंगराचे काहीतरी विशेषता असते. ठीक आहे, तर बघा, जसं आता हे एकच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तर हे तुम्हाला जोडांमध्ये विचारलं जाऊ शकते, किंवा इथे काही कन्फ्यूज करणारा भाग आहे. भंडारा डोंगर, हे परळी डोंगर, शुक्राचार्याचा डोंगर, हे काही कन्फ्यूज करणारे भाग आहेत, तिथे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकते. किंवा नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे की जुळ्या टाईपचेच डोंगर येतात, तर इथे काही क्वेश्चन विचारलं जाऊ शकते. असे दुसरे नाव असणारे डोंगर आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. बघा, तुम्ही अभ्यास करताना काय करा, नकाशामध्ये हे सगळं प्लॉट करण्याचा प्रयत्न करा, किंवा मार्केटमध्ये असे नकाशाचे पुस्तकंसुद्धा, सौदी सरांचं महाराष्ट्राच्या नकाशाचं बुक आहे, त्याचा रेफरन्स घेऊन सुद्धा तुम्ही हे खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आणि स्वतः प्लॉट केलं तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. बघा, याच्यानंतर आपण जे पठार आहेत, डोंगर रांगांवर निर्माण झालेले जे पठार आहेत ते आपण पुढे बघूया. काही कन्फ्यूज करणारे डोंगरांचे नावं बघा. आता हे सारखे नावं वाटतात, पण हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. बघा, चिरोली आणि चिकीमाला हे जे दोन आहेत हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कुठे, तर गडचिरोली जिल्हा. चिरोली, चिकीमाला दोन्ही कुठे आहे, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर चिमूर आणि चिंचगड हे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चिमूर आणि चिंचगड हे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, चिकोडी आणि चिंचोली. चिकोडी हा जो आहे हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. चिकोडी हा कुठे आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि चिंचोली हा जो डोंगर आहे हा आहे बीड जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, चिंचोली बीड जिल्हा, चिकोडी कोल्हापूर. चिकोडी कुठे, कोल्हापूरमध्ये. त्यानंतर बघा, चिंचगड आणि चिमूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. चिरोली आणि चिकीमाला डोंगर हे आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. बघा, हे काही कन्फ्यूज करणारे नाव आहे, सारखे वाटतात. चिरोली, चिकीमाला, चिमूर, चिंचगड, चिकोली आणि चिंचोली हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, देवीच्या नावावरून नाव मिळालेले डोंगर. आता बघा, मांढरा देवीचा
मांढरा देवीचा जो डोंगर आहे हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये. मांढरा देवीचा डोंगर कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा मोहटा देवी. मोहटा देवीचा डोंगर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, मोहटा देवी कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा पोहरा देवी. पोहरा देवीचा जो आहे तो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. पोहरा देवी डोंगर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा येडा देवी. येडा देवी हा जो आहे हा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये, म्हणजेच पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. येडा देवी उस्मानाबाद जिल्हा किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा सप्तशृंगी. सप्तशृंगी हे शक्तिपीठ आहे, हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. बघा आपण पर्यटन हा जो विभाग बघू त्यामध्ये आपल्याला देवीचे ठिकाणं सुद्धा बघायचे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रातले जे 3.5 शक्तिपीठ आहेत त्यामधलं एक अर्ध शक्तिपीठ जे आहे ती ही सप्तशृंगी आहे. ठीक आहे, त्यानंतर महालक्ष्मी. महालक्ष्मी कुठे तर कोल्हापूर. या 3.5 शक्तिपीठांमधलं एक पूर्ण पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी. ठीक आहे, तर हे आहे देवीच्या नावावरून नाव मिळालेले काही डोंगर. तर बघा मांढरा देवी सातारा, मोहटा देवी अहमदनगर, पोहरा देवी अमरावती, येडा देवी धाराशिव, सप्तशृंगी नाशिक आणि महालक्ष्मी कोल्हापूर. तर हे नावं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा डोंगरांचा उत्तर दक्षिण क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा अस्तंबा डोंगर, त्यानंतर अकराणी डोंगर, त्यानंतर गाडना डोंगर, त्यानंतर येईल तुमचा वेरूळचा डोंगर, त्यानंतर बाळेश्वर, तसुमाई किंवा याला तुमसाई तसुमाई काहीतरी आहे हे तसुमाई. ठीक आहे, त्यानंतर सीताबाईचा डोंगर. हे सगळे डोंगर आपल्याला उत्तर ते दक्षिण क्रम लक्षात ठेवायचा. बघा डायरेक्टली एक्झाममध्ये हे डोंगर तुम्हाला येऊ शकतात उत्तर दक्षिण लावायला. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला जोड्या लावामध्ये येऊ शकतात आणि हे काही कन्फ्यूज करताना स्टेटमेंट बनवून येऊ शकते की हे 2 डोंगर या जिल्ह्यामध्ये आहे, हे डोंगर या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, अशा टाईपचे काही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. तर हा खूप कन्फ्यूज करणारा डेटा आहे, त्यामुळे तुम्ही हा डेटा लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, यानंतर आपण काही महत्त्वाचे पठारं बघणार आहोत आणि त्यांचे जिल्हेसुद्धा बघणार आहोत. तर बघा पठारांचा उत्तर दक्षिण क्रम लावायला तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. बघा तोरणमाळ पठार, त्याखाली मालेगाव पठार, आणखी दक्षिणेकडे बालाघाट पठार, आणखी दक्षिणेकडे औंध पठार, खानापूर पठार आणि जत पठार. बघा आपल्याला पठार आणि त्याचा जिल्हा माहीत असला तर आपण त्याचा क्रम व्यवस्थितरित्या लावू शकतो. बघा आता तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्हा, त्यानंतर मालेगाव पठार नाशिक जिल्हा, बालाघाट पठार धाराशिव जिल्हा, त्यानंतर औंध, खानापूर आणि जत हे सांगली जिल्ह्यामधले पठार आहे. तर बघा तुम्हाला डायरेक्टली उत्तर दक्षिण क्रम येऊ शकतो. लक्षात ठेवा तोरणमाळ, मालेगाव, बालाघाट, औंध, खानापूर आणि जत हा उत्तर दक्षिण क्रम तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणखी काही पठार आहेत ते तुम्ही नकाशामध्ये बघून त्यांचा अशा प्रकारे क्रम अरेंज करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा महत्त्वाचे काही पठारं व त्यांचे जिल्हे हे डायरेक्टली येऊ शकते. एक एक पठार आहे त्याचा जिल्हा. बघा आता इथे या मांजरा पठारावर एक क्वेश्चन आलेला आहे. बघा लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये हे मांजरा पठार आहे. तर बघा याच्यावर असा क्वेश्चन आला होता की मांजरा पठार हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहे. बघा आपल्याला लातूर आणि धाराशिव हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहे, म्हणजेच मराठवाड्यामध्ये आहे. तर तो क्वेश्चन आला होता तर त्याचा आन्सर होतं मराठवाड्यामध्ये असणारं पठार ते आहे, त्याचं नाव आहे मांजरा पठार. ठीक आहे, तर बघा महत्त्वाचे पठार व जिल्हे. काठी धडगाव हे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. काठी धडगावचे पठार नंदुरबार जिल्हा. आर्वी पठार नागपूर जिल्हा. मांजरा पठार लातूर धाराशिव जिल्हा. निजामपूर पठार धुळे जिल्हा. बघा हे लक्षात ठेवा निजामपूर पठार धुळे जिल्हा. त्यानंतर बालाघाटचे पठार धाराशिव जिल्हा. त्यानंतर बघा बुलढाणा पठार हे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्येच. यवतमाळ पठार यवतमाळ जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर तळेगाव पठार हे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तळेगाव पठार कुठे तर वर्धा जिल्हा. बघा आता हे काही कन्फ्यूज करणार आहे. तोरणमाळ, सूर्यमाळ, म्हैसमाळ. बघा नाव सेम वाटते तोरणमाळ, सूर्यमाळ, म्हैसमाळ. बघा आता हे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे कुठल्या डोंगर रांगेत आहे तर सातपुडाची जी उपरांग आहे तोरणमाळ त्याच्यामध्ये नंदुरबार आहे. त्यानंतर सूर्यमाळ हे पालघरमध्ये येते, तर म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येते. तर बघा म्हैसमाळ हे जे पठार आहे हे मराठवाड्यातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे म्हैसमाळ, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा महाबळेश्वर पठार आणि पाचगणी पठार हे कसे आहेत तर हे टेबल लँड आहेत. तर याला हे कुठल्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर आणि पाचगणी पठार हे टेबल लँड आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा कास पठार हे कुठे आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. बघा हे जे कास पठार आहे हे फुलपाखरांचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते. कासचं जे पठार आहे ते जैवविविधतेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हा पश्चिम घाटाचा भाग आहे कास पठार. पश्चिम भागामधलं एक ठिकाण आहे जे जैवविविधतेसाठी म्हणजे जैवविविधतेने समृद्ध आहे. तिथे खूप साऱ्या फुलांच्या प्रजाती आहेत आणि फुलपाखरांच्या सुद्धा प्रजाती आहे. म्हणजे फुलांचे झाडं खूप असल्यामुळे तिथे फुलपाखरे खूप आहेत. त्यामुळे या कासच्या पठाराला महाराष्ट्राचा किंवा फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हणतात. तर बघा हे एवढे जे काही पठार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. हा क्रम लक्षात ठेवा. उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवा. तोरणमाळ, मालेगाव, बालाघाट, औंध, खानापूर आणि जत हा क्रम लक्षात ठेवा. त्यानंतर हे महत्त्वाचे पठारं आणि जिल्हा लक्षात ठेवा. हे डायरेक्टली जोड्या लावामध्ये येऊ शकतं. त्यानंतर हे कन्फ्यूज करणारे 3 लक्षात ठेवा आणि हे 3 लक्षात ठेवा.
ठीक आहे, एवढं आपण पठारांबद्दल ही बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. नंतर आपण काही महत्त्वाचे धबधबे बघूया. तर बघा, यातले काही धबधबे कोकण विभागातले सुद्धा आहेत, ते आपण तिथे कव्हर केले नव्हते, त्यामुळे आता आपण महाराष्ट्रातले सर्व महत्त्वाचे धबधबे इथे कव्हर करणार आहोत. तर बघा, आंबोली, चिंचगड हे जे 2 धबधबे, आंबोली धबधबा, चिंचगड धबधबा, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, पांडवकडा आणि रामधरणेश्वर हे रायगड जिल्ह्यामध्ये. पांडवकडा आणि रामधरणेश्वर हे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, झेनित धबधबा, माळशेज घाट आणि भिवपुरी हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. झेनित, माळशेज घाट, भिवपुरी हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, ठोसेघर, वजराई आणि लिंगमडा हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर, वजराई, लिंगमडा सातारा जिल्ह्यामध्ये. आणखी पण धबधबे आहे बघा, निडल पॉईंट, चायनामन आणि ओझरडे हे थोडे वेगळे नाव आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. निडल पॉईंट, चायनामन, ओझरडे हे सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, ठोसेघर, वजराई, लिंगमडा, निडल पॉईंट, चायनामन आणि ओझरडे हे सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, रंधा धबधबा, भंडारदरा धबधबा हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. इथे पण क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, इथे पण क्वेश्चन विचारण्यात आले. भंडारदरा धबधबा जो आहे तिथे विल्सन डॅम सुद्धा आहे. त्यानंतर ठीक आहे, भंडारदरा हे एक धरणसुद्धा आहे. सहस्त्रकुंड नावाचा धबधबा हा नांदेड यवतमाळच्या बॉर्डरवर येतो. ठीक आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा. त्यानंतर पाटणादेवी, मनुदेवी हे बघा, हे ठिकाणं जे आहेत हे जळगाव जिल्ह्यामधले आहे, त्यामुळे हे धबधबे कुठे आहेत तर जळगाव जिल्ह्यामध्ये. पाटणादेवी धबधबा, मनुदेवी धबधबा. त्यानंतर बघा, कुणे धबधबा, टायगर धबधबा हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. बघा, हे काही महत्त्वाचे धबधबे आहे. आणखी महाराष्ट्रात खूप सारे धबधबे आहे, पण मला हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटतात, त्यामुळे मी ते इथे कव्हर केले. तर बघा, तुम्हाला धबधबा म्हणजे काय ते माहीतच असेल. बघा, हा काय असतो तर पाण्याचा प्रवाह असतो जो उंच ठिकाणावरून उड्या मारत खाली येतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, धबधबा म्हणतात. तर हे काही महत्त्वाचे धबधबे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर बघा, आपण लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये काही, त्या लेण्यांचा भाग, काही महत्त्वाच्या लेण्या बघूया. बघा, पांडव लेणी आणि चांभार लेणी ह्या ज्या लेण्या ह्या आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. पांडव लेणी, चांभार लेणी नाशिक जिल्हा. त्यानंतर बघा, पारगाव लेणी बीड जिल्हा. मार्कांडा लेणी गडचिरोली जिल्हा. त्यानंतर बघा, घटोत्कच आणि पाटणादेवी, घटोत्कच आणि पाटणादेवी लेणी जळगाव जिल्हा. त्यानंतर बघा, टाकडी, भातोडी, पळशी ह्या आहे अहमदनगर जिल्हा. टाकडी, भातोडी, पळशी ह्या आहेत अहमदनगर जिल्हा. त्यानंतर बघा, सोमनाथ, भद्रावती, भांडक ह्या लेण्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. सोमनाथ, भद्रावती आणि भांडक ह्या लेण्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, लोणी भापकर ही जी लेणी आहे ही आहे पुणे जिल्ह्यामध्ये. लोणी भापकर लेणी पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर गारडगाव लेणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये. गारडगाव लेणी कुठे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यामध्ये. पुल्लर लेणी कुठे नागपूर जिल्ह्यामध्ये. गारडगाव लेणी कुठे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, कुंभोज लेणी, खिद्रापूर लेणी हे कुठे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कुंभोज, खिद्रापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा, कान्हेरी, जोगेश्वरी आणि एलिफंटा ह्या ज्या लेण्या आहेत ह्या कुठे आहे तर मुंबई उपनगरमध्ये. बघा, आता तुम्हाला माहीत असेल ही जी एलिफंटा लेणी आहे हिचा काही भाग रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, पण एलिफंटा लेणीचं जे प्रवेश आहे म्हणजे जे सुरुवात जी होते ते मुंबई उपनगरमधून होते, म्हणून ही मुंबई उपनगरमध्ये कन्सिडर केले जाते. बघा, काही खूप महत्त्वाच्या लेण्या आहेत जशी अजिंठा वेरूळ लेणी. त्यानंतर अजिंठा वेरूळ लेणी ही लेणी सर्वांना माहीत आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. अशा ज्या खूप फेमस लेण्या आहेत त्या मी इथे टाळल्यात घ्यायच्या. फक्त तुम्हाला हे जे नवीन जे आहे जे लक्षात राहत नाही त्या लेण्या लक्षात राहण्यासाठी इथे आपण त्या कव्हर केल्या. बघा, एकदा शॉर्टमध्ये बघूया. पांडव लेणी, चांभार लेणी नाशिक. पारगाव लेणी बीड. मार्कांडा लेणी गडचिरोली. घटोत्कच, पाटणादेवी जळगाव. टाकडी, भातोडी, पळशी अहमदनगर. त्यानंतर बघा, सोमनाथ, भद्रावती, भांडक चंद्रपूर. लोणी भापकर पुणे. गारडगाव लेणी बुलढाणा. पुल्लर लेणी नागपूर. कुंभोज, खिद्रापूर कोल्हापूर. कान्हेरी, जोगेश्वरी आणि एलिफंटा हे आहेत मुंबई उपनगर. बघा, आता इथपर्यंत आपण महाराष्ट्र पठाराचा जो भाग होता तो कव्हर केला. आता बघा, महाराष्ट्र पठारावरच नद्यांचे जे खोरे आहेत ते विस्तारलेले आहे. महाराष्ट्र पठाराचा जो भाग आहे तर नद्यांच्या खोऱ्यांनीच बनलेला आहे. बघा, महाराष्ट्र पठारावर विस्तारलेल्या ज्या 3 प्रमुख पर्वतरांगा आहे म्हणजेच त्या सह्याद्रीच्या ज्या 3 उपरांगा आहेत त्याच उपरांगांचं नद्यांच्या प्रदेशामुळे जिथे मऊ खडक होते ते खडक झिजले गेले आणि तिथे मैदानाचा भाग तयार झाला किंवा नदीचे खोरे तयार झाले आणि जो भाग कठीण खडकाचा होता तर ते डोंगर निर्माण झाले. ठीक आहे, म्हणजे मऊ जो भाग होता तो नद्यांनी जे पाणी वाहून आणलं त्यामुळे काय झालं त्याची झीज झाली व तिथे सपाट प्रदेश
निर्माण झाला, म्हणजे त्या प्रदेशात नदीचं खोरं निर्माण झालं व तिथे गाळाची जमीन, गाळाची माती वाहून आली व तो प्रदेश सपाट किंवा मैदानासारखा बनला आणि जिथे खडक कठीण होता तिथे डोंगर निर्माण झाले. आता याआधी आपण डोंगर बघितलेच आहेत. तर बघा आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या नद्यांचे खोरे आहेत, तर गोदावरी नदी, तापी नदी खोरे आहे, त्यानंतर गोदावरी नदी खोरे आहे, त्यानंतर कुठले भीमा नदी खोरे, कृष्णा नदी खोरे आणि विदर्भाच्या भागात प्राणहिता नदी खोरे आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा आणि प्राणहिता या नद्यांचं खोरं म्हणजेच प्राणहिता नदी खोरे असे 5-6 खोरे महाराष्ट्रात तयार झाले. बघा आपण ज्या वेळेला नदी प्रणाली हा पोर्शन कव्हर करू त्याच्यात हे नदी खोऱ्यांचा अभ्यास व्यवस्थितरित्या करू. तर बघा ठीक आहे, आता आपण प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये कोकण बघितला, त्यानंतर सह्याद्री बघितला आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र पठाराचा भाग बघितला. महाराष्ट्र पठारामध्ये आपण जवळपास महाराष्ट्रातले सर्व जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते सर्व कव्हर केले, पण पठारावरचा जो नदी खोऱ्यांचा भाग आहे तो आपला कव्हर करायचा राहिला आहे. तो आपण नदी प्रणाली हा जो चॅप्टर शिकू त्यावेळेला आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट आपण भूगर्भ रचना किंवा नदी प्रणाली या दोनपैकी एक चॅप्टर घेणार आहोत. ठीक आहे, बघा असंच इम्पॉर्टंट माहितीसाठी आमचं जे आरंभ करिअर अकॅडमीचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला बघत राहा. धन्यवाद.